आपण देखील या लढ्यामध्ये होता। आज या लढ्याला यश आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मागण्या या मान्य केल्या आहेत। काय सांगाल आपण या निर्णयाबद्दल? खरंच आजचा दिवस ऐतिहासिक आहे। आजच्या या लढाईला खूप मोठं यश आलेलं आहे सर्व शिक्षकांच्या, आणि म्हणून मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतोच। परंतु काल देखील या मोर्चाला संबोधित करताना मी म्हणालो होतो की 15-17 वर्षामध्ये सर्वात पहिल्यांदा जर शिक्षकांच्या मागण्यांना न्याय कोणी दिला असेल तर तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला होता। आणि या माझ्या वाक्याला शिक्षकांकडून पण प्रतिसाद आला होता की देणारा एकच नाथ आहे। आणि आज पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील त्यांचा शब्द प्रमाण आणि खरा ठरवलेला आहे। शिक्षकांच्या मागण्यांना आज खूप मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे। मला विश्वास आहे की आणखी काही छोट्या मोठ्या मेडिक्लेम असतील, इतर काही मागण्या प्रलंबित आहेत, त्या देखील टप्प्याटप्प्यानं ह्या सगळे प्रश्न शिक्षकांच्या मार्गी लागतील। मी आजच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबतच शिक्षकांच्या पाठीशी सदैव राहणारं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या सर्व मान्यवरांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतानाच या लढ्यासाठी दिवस रात्र या ठिकाणी तळ ठोकून असलेले सर्व शिक्षक बांधव, खंडेराव जगदाळे जे असतील, आमचे बापूसाहेब अडसूळ असतील, सर्व त्यांचे टीम यांचे देखील मनापासून मी आभार मानतो। आणि पुन्हा एकदा शिक्षकांना आश्वस्त करतो, देणारं महायुती सरकारच आहे, त्याच्यामुळे इतर विरोधकांच्या भूलथापांना बळी पडण्याची बिलकुल आवश्यकता नाही। धन्यवाद। मंगेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। मंगेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।